नमस्कार. आता आपण पाहणार आहात महाभारतातील एका बहिणीची दुःखदायक कथा. दुर्योधनाची बहीण दुःशला हिची हृदयद्रावक संघर्षाने आणि दुःखासह भरलेली कहाणी. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि जय कृष्ण लिहून कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, तुम्ही महाभारतातील 100 कौरवांच्या कथा ऐकल्या असतील, पण तुम्हाला त्या एका दुर्दैवी बहिणीबद्दल माहिती आहे का, जिच्या भीतीमुळे अर्जुनाला आपले शस्त्र खाली ठेवावे लागले. एक अशी राजकन्या जिचे 100 भाऊ आणि पती असूनही जिचा शेवट अथांग एकाकीपणात झाला. जाणून घेऊया कौरवांची एकुलती एक बहीण दुःशला हिची हृदयद्रावक संघर्षाने आणि दुःखासह भरलेली कहाणी. महाभारत हे केवळ युद्धाचे किंवा सुडाचे महाकाव्य नाही, तर ते मानवी नात्यामधील गुंतागुंत आणि संघर्षाचे प्रतीक आहे. या महाकाव्यात अनेक पराक्रमी योद्ध्यांच्या कथा आपण ऐकतो, परंतु या सर्व कोलाहलात एक स्त्री पात्र शांतपणे सर्व दुःखे सोसत राहिली. ती म्हणजे दुःशला. धृतराष्ट्र आणि गांधारी यांची एकुलती एक कन्या आणि 100 कौरवांची लाडकी बहीण, जिचा जन्म एका वरदानामुळे झाला, पण जिचे संपूर्ण आयुष्य एका शापासारखे व्यतीत झाले. आज आपण अशा या दुर्लक्षित परंतु महत्त्वाच्या पात्राच्या जीवनाचा प्रवास पाहणार आहोत. दुःशलाच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत. टप्पा क्रमांक 1, जन्म आणि बालपण. महाभारतातील कौरवांची बहीण दुःशला हिचा जन्म आणि बालपणाची कथा अत्यंत रंजक आहे. गांधारीला झालेल्या 100 पुत्रांनंतर तिचा जन्म कसा झाला याबद्दल पुराणात विशेष उल्लेख आढळतात. दुःशलाचा जन्म सामान्य नैसर्गिक प्रक्रियेपेक्षा वेगळ्या पद्धतीने झाला होता. महर्षी व्यासांच्या वरदानानुसार गांधारीला 100 पुत्र होणार होते. गांधारीने एका मांसाच्या गोळ्याला जन्म दिला होता. व्यासांनी त्या गोळ्याचे 100 तुकडे केले आणि ते तुपाने भरलेल्या कुंभामध्ये म्हणजे माठामध्ये ठेवले. हे तुकडे करत असताना गांधारीच्या मनात एक सुप्त इच्छा निर्माण झाली की तिला या मुलांसोबत एक कन्या देखील असावी, जी तिच्या वृद्धापकाळात साथ देईल आणि जिच्यामुळे तिला जावई पाहण्याचे सुख मिळेल. गांधारीची ही इच्छा ओळखून व्यासांनी त्या मांसाच्या गोळ्यात 100 ऐवजी 101 तुकडे केले. त्यातील 100 कुंभातून कौरव म्हणजे दुर्योधन आणि त्यांचे भाऊ जन्माला आले आणि 101 व्या कुंभातून दुःशला हिचा जन्म झाला. हस्तिनापुराच्या राजवाड्यात 100 भावांमध्ये दुःशला ही एकुलती एक बहीण होती. यामुळे तिचे बालपण अतिशय लाडात गेले. भावांचे प्रेम, दुर्योधन आणि इतर सर्व भाऊ आपल्या या धाकट्या बहिणीवर जीवापाड प्रेम करत असत. तिला राजवाड्यात कोणाचेही भय नव्हते आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जात असे. शिक्षण आणि संस्कार. एक राजकन्या म्हणून तिला तात्कालीन काळातील आवश्यक ते शिक्षण देण्यात आले. राजशिष्टाचार, कला आणि धर्मशास्त्र यात ती पारंगत होती. पांडवांचे नाते. जरी कौरव आणि पांडवांमध्ये वैर होते, तरीही बालपणी दुःशलाचे पांडवांशी, विशेषतः युधिष्ठिर आणि अर्जुन यांच्याशी नाते अत्यंत आदराचे होते. पांडवही तिला आपल्या सख्ख्या बहिणीप्रमाणे मानत असत. दुःशला बालपणापासूनच अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाची होती. तिच्या घरात म्हणजे कौरव पक्षात सतत पांडवांविरुद्ध कट कारस्थाने रचली जात असतानाही तिने स्वतःला या राजकारणापासून दूर ठेवले होते. ती सर्व भावांना जोडणारा दुवा होती. महत्त्वाची नोंद. महाभारतात दुःशलाच्या बालपणाचा उल्लेख कमी असला तरी तिचे अस्तित्व हे दाखवते की गांधारीला मातृत्वाचे पूर्ण सुख पुत्र आणि कन्या दोन्हीही मिळावे ही नियतीची इच्छा होती. परंतु याच लाडक्या बहिणीला भविष्यात
आपल्याच भावांच्या आणि पतीच्या मृत्यूचे दुःख पाहावे लागले. आता टप्पा क्रमांक 2, विवाह आणि जयद्रथ. दुशला आणि जयद्रथ यांचा विवाह हा केवळ 2 व्यक्तीमधील संबंध नव्हता, तर तो हस्तिनापूर आणि सिंधू देश यांच्यामधील एक महत्त्वाचा राजकीय करार होता. दुशला लग्नयोग्य झाल्यावर धृतराष्ट्र आणि दुर्योधनाने तिच्यासाठी योग्य वराचा शोध सुरू केला. जयद्रथ हा सिंधू देशाचा अत्यंत शक्तिशाली राजा होता. त्याचे वडील वृद्धशक्त्र यांनी त्याला कठोर तपश्चर्येने प्राप्त केले होते. जयद्रथाचे शौर्य आणि त्याचे विशाल राज्य पाहून दुर्योधनाने आपली एकुलती एक बहीण त्याला देण्याचे ठरवले. या विवाहामुळे कौरवांना पश्चिमेकडील एका मोठ्या राज्याची साथ मिळाली. विवाहानंतर दुशला सिंधू देशाची राणी बनली. मात्र जयद्रथ हा पराक्रमी असला तरी स्वभावाने अत्यंत गर्विष्ठ आणि स्त्रीलंपट होता. तो दुर्योधनाचा जवळचा मित्र बनला आणि त्याच्या मैत्रीमुळे कौरव पांडवांच्या वैरात त्याने नेहमी कौरवांचीच बाजू घेतली. दुशलाच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात मोठी काळी घटना म्हणजे जयद्रथाने केलेले द्रौपदीचे अपहरण. पांडव वनवासात असताना जयद्रथ त्यांच्या आश्रमावरून जात होता. तिथे द्रौपदीला एकटे पाहून तो तिच्या सौंदर्यावर भाळला आणि त्याने तिचे अपहरण केले. जेव्हा पांडवांना हे कळाले तेव्हा भीम आणि अर्जुनाने त्याचा पाठलाग केला. भीमाला जयद्रथाचा वध करायचा होता, पण दुशला विधवा होईल या विचाराने युधिष्ठिराने त्याला मारण्यास मनाई केली. त्याऐवजी भीमाने जयद्रथाचे मुंडन करून म्हणजे डोक्यावर 5 शेंडे ठेवून त्याला जिवंत सोडून दिले. हा अपमान जयद्रथाच्या जिव्हारी लागला आणि त्याने पांडवांचा सूड घेण्याचे ठरवले. जेव्हा महाभारताचे युद्ध निश्चित झाले तेव्हा जयद्रथ दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला. दुशला एका बाजूला आपले 100 भाऊ आणि दुसऱ्या बाजूला आपला पती अशा कात्रीत सापडली होती. जयद्रथाने महादेवांकडून असा वर मिळवला होता की तो एका दिवसासाठी अर्जुनाशिवाय इतर 4ही पांडवांना रोखून धरू शकेल. युद्धाच्या 13व्या दिवशी जयद्रथाने याच वराचा वापर करून अभिमन्यूला मदत करण्यासाठी येणाऱ्या पांडवांना रोखले, ज्यामुळे अभिमन्यूचा वध झाला. याचा सूड म्हणून अर्जुनाने दुसऱ्या दिवशी जयद्रथाचे शिर धडावेगळे केले. दुशलाचे वैधव्य. जयद्रथाच्या अहंकारामुळे आणि पांडवांच्या विरोधातील कृत्यामुळे दुशलाला तरुणपणीच वैधव्य आले. सिंधू देशाचे पतन. जयद्रथाच्या मृत्यूनंतर सिंधू देशाची शक्ती क्षीण झाली आणि दुशलाला आपल्या मुलाच्या म्हणजे सुरथच्या मदतीने राज्याचा डोलारा सांभाळावा लागला. थोडक्यात दुशला आणि जयद्रथ यांचा विवाह हा राजेशाही असला तरी जयद्रथाच्या अधर्मी वागण्यामुळे तो दुशलासाठी सुखाचा ठरला नाही. तिने आयुष्यभर पतीच्या पापांचे ओझे आणि विरहाचे दुःख सोसले. टप्पा क्रमांक 3 पाहूया. कुरुक्षेत्राचे युद्ध आणि वैधव्य. कुरुक्षेत्राचे युद्ध हे दुशलाच्या आयुष्यातील सर्वात भीषण आणि दुःखद पर्व ठरले. या युद्धात तिने केवळ आपला पतीच गमावला नाही, तर तिचे संपूर्ण माहेर म्हणजेच 100 भाऊ उद्ध्वस्त झाले. जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा दुशलाचा पती जयद्रथ हा कौरवांच्या 11 अक्षौहिणी सेनेपैकी एका महत्त्वाच्या तुकडीचा सेनापती होता. पांडवांनी वनवासात केलेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी तो पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला होता. युद्धाच्या 13व्या दिवशी द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह रचला होता. अर्जुन युद्धाच्या दुसऱ्या बाजूला गुंतलेला असताना तरुण अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केला. पांडव
अभिमन्यूच्या मदतीला धावून जात होते, परंतु जयद्रथाने महादेवांकडून मिळालेला वराचा वापर करून युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव या चौघांनाही प्रवेशद्वारावरच रोखून धरले. यामुळे अभिमन्यू चक्रव्यूहात एकटा पडला आणि कौरव सैन्याने मिळून त्याचा अन्यायाने वध केला. जेव्हा अर्जुनाला हे कळले की जयद्रथाने पांडवांना रोखले नसते तर अभिमन्यू वाचला असता, तेव्हा त्याने प्रतिज्ञा केली की मी उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करेन, अन्यथा स्वतः अग्निप्रवेश करेन. 14व्या दिवशी संपूर्ण कौरव सैन्य केवळ जयद्रथाला वाचवण्यासाठी अर्जुनासमोर भिंतीसारखे उभे राहिले. दिवसभर घनघोर युद्ध झाले. सूर्यास्त जवळ आला होता आणि जयद्रथ अजूनही सुरक्षित होता. श्रीकृष्णाने आपली माया वापरून अंधार म्हणजेच कृत्रिम सूर्यास्त निर्माण केला. सूर्यास्त झाला असे समजून जयद्रथ आनंदाने रथातून बाहेर आला आणि अर्जुनाकडे पाहून हसू लागला. त्याच क्षणी कृष्णाने मायेचा पडदा हटवला आणि सूर्याचे दर्शन घडवले. कृष्णाच्या सूचनेनुसार अर्जुनाने पाशुपत अस्त्राचा वापर करून जयद्रथाचे मस्तक उडवले. जयद्रथाच्या मस्तकाचे तुकडे जमिनीवर पडण्याऐवजी त्याच्या वडिलांच्या मांडीवर पडले, ज्यामुळे त्याच्या वडिलांचा अंत झाला. जयद्रथाच्या मृत्यूची बातमी जेव्हा सिंधू देशात पोहोचली तेव्हा दुःशलावर आभाळ कोसळले. तिने एकाच वेळी आपल्या पतीला गमावले होते. या युद्धाच्या 18 दिवसाच्या प्रवासात एकामागून एक तिचे सर्व 100 भाऊ मारले गेले. दुर्योधन, दुःशासन आणि इतर सर्व भावांच्या मृत्यूनंतर दुःशला ही धृतराष्ट्र आणि गांधारीची एकमेव जिवंत वारस उरली. या युद्धात तिने आपले कुंकू आणि माहेरचे दोन्ही गमावले. एक राजकन्या आणि एक राणी असूनही ती अत्यंत एकाकी झाली. जयद्रथाच्या मृत्यूनंतर दुःशलाचा मुलगा सुरथ यांच्याकडे राजगादी आली. मात्र अर्जुनाच्या पराक्रमाची आणि जयद्रथाच्या वधाची भीती त्याच्या मनात इतकी बसली होती की तो सतत दडपणाखाली राहू लागला. कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर दुःशला ही केवळ दुःखाचे प्रतीक बनली नाही, तर ती युद्धाच्या भीषणतेचा जिवंत पुरावा होती. ज्या भावांनी तिला लाडात वाढवले त्यांनीच ओढावून घेतलेल्या विनाशामुळे तिला विरहाचे आणि वैधव्याचे जीवन जगणे भाग पडले. महाभारताच्या शेवटी जेव्हा गांधारीने कृष्णाला शाप दिला त्यावेळी गांधारीच्या विलापात दुःशलाच्या या अतोनात दुःखाचाही मोठा वाटा होता. आता आपण पाहूया टप्पा क्रमांक 4, युद्धाचा परिणाम. कुरुक्षेत्राच्या युद्धाचा शेवट झाला तेव्हा पांडवांचा विजय झाला होता खरा, पण दुःशलासाठी हा विजय तिच्या संपूर्ण अस्तित्वाचा नाश करणारा ठरला. युद्धाच्या परिणामामुळे तिचे वैयक्तिक जीवन आणि राजकीय परिस्थिती कशी बदलली याची सविस्तर माहिती. महाभारताच्या युद्धात दुःशलाचे सर्व 100 भाऊ मारले गेले. युद्धाच्या सुरुवातीला ती हस्तिनापुराची लाडकी कन्या होती, पण 18 दिवसानंतर तिच्या माहेरच्या वंशाचा दिवा विझला होता. गांधारी आणि धृतराष्ट्राचा आधार असलेली ती एकमेव जिवंत अपत्य उरली होती. आपल्या भावांच्या मृत्यूने ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. पती जयद्रथाच्या मृत्यूनंतर सिंधू देशाचे साम्राज्य पोरखे झाले होते. दुःशलाचा मुलगा सुरथ हा गादीवर बसला, पण तो अत्यंत हतबल आणि भयभीत अवस्थेत होता. युद्धाच्या परिणामामुळे सिंधू देशाचे लष्करी सामर्थ्य कमी झाले होते आणि शेजारील राज्यांपासून धोका वाढला होता. अशा कठीण काळात दुःशलाने राजमाता म्हणून आपल्या नातवाच्या आणि प्रजेच्या रक्षणाची धुरा सांभाळली. युद्धाचा सर्वात क्रूर परिणाम दुःशलाच्या पुत्रावर झाला. अर्जुन आणि कृष्णाने
ज्या पद्धतीने जयद्रथाचा वध केला होता त्याची भीती सुरथच्या मनात खोलवर रुजली होती. जेव्हा युद्धाच्या अनेक वर्षानंतर युधिष्ठिरने अश्वमेध यज्ञ केला आणि अर्जुनाचे सैन्य सिंधू देशाच्या सीमेवर पोहोचले, तेव्हा केवळ अर्जुनाचे नाव ऐकून आणि त्याच्या पराक्रमाच्या भीतीने सुरथला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यामुळे दुशलावर आपल्या तरुण मुलाचा अंत पाहण्याची वेळ आली, जो युद्धाचा एक अप्रत्यक्ष पण भीषण परिणाम होता. युद्धाचा एक परिणाम असा झाला की दुशला ही कुरुवंशातील अशा पिढीची प्रतिनिधी उरली जिथे कोणीही पुरुष उरला नव्हता. गांधारी आणि कुंती यांच्यातील दुःख वाटून घेण्यासाठी ती एक दुवा होती. तिने हस्तिनापूरच्या राजवाड्यातील ऐश्वर्य पाहिले होते आणि आता तिला त्याच राजवाड्यातील स्मशान शांतता पाहावी लागत होती. एवढा मोठा संहार पाहिल्यानंतर दुश्शलाच्या स्वभावात कमालीची शांतता आणि वैराग्य आले. तिने पांडवांबद्दल मनात द्वेष न ठेवता परिस्थितीचा स्वीकार केला. युद्धाने तिला शिकवले की अधर्म आणि अहंकार जो तिच्या पती आणि भावांमध्ये होता शेवटी विनाशालाच कारणीभूत ठरते. युद्धाचा परिणाम दुश्शलावर असा झाला की ती जिवंत असूनही एका जिवंत मृतदेहाप्रमाणे झाली होती. मात्र तिने आपल्या नातवासाठी म्हणजेच सुरथचा मुलगा स्वतःला सावरले आणि कुरुवंशाची ती एकुलती एक बहीण शेवटपर्यंत आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करीत राहिली. आता आपण टप्पा क्रमांक 5 पाहूया. अर्जुन आणि दुश्शला यांची भेट. महाभारताच्या उत्तरार्धात युद्धाच्या अनेक वर्षानंतर अर्जुन आणि दुश्शला यांची भेट होते. ही भेट अत्यंत भावूक आणि हृदयद्रावक आहे, कारण ती दोन शत्रूंमधील नसून एका हतबल बहिणीची आणि आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटणाऱ्या भावाची भेट होती. युधिष्ठिरने हस्तिनापूरचे सम्राट म्हणून आपले स्थान पक्के करण्यासाठी आणि युद्धाच्या पापमुक्ततेसाठी अश्वमेध यज्ञ आयोजित केला होता. या यज्ञाचा घोडा ज्या ज्या राज्यातून जाईल त्या राज्याच्या राजाला युधिष्ठिराचे स्वामित्व स्वीकारावे लागणार होते, अन्यथा युद्ध करावे लागणार होते. या घोड्याच्या रक्षणाची जबाबदारी अर्जुनावर होती. यज्ञाचा घोडा फिरत फिरत सिंधू देशाच्या सीमेवर पोचला. जयद्रथाच्या मृत्यूनंतर तिथे दुश्शलाचा मुलगा सुरथ राज्य करीत होता. जेव्हा सुरथला कळाले की ज्या अर्जुनाने आपल्या पित्याचा म्हणजे जयद्रथाचा वध केला तोच अर्जुन पुन्हा सैन्य घेऊन सीमेवर आला आहे, तेव्हा तो प्रचंड भयभीत झाला. अर्जुनाच्या पराक्रमाची दहशत एवढी मोठी होती की युद्धापूर्वीच केवळ अर्जुनाचे नाव ऐकून भीतीपोटी सुरथला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूने दुश्शला पूर्णपणे खचून गेली. आता तिच्याकडे केवळ तिचा लहान नातू म्हणजे सुरथचा मुलगा शिल्लक होता. जेव्हा अर्जुन सिंधू देशात शिरला तेव्हा त्याला प्रतिकार करण्यासाठी कोणीही पुरुष उरला नव्हता. अशा वेळी दुश्शला आपल्या लहान नातवाला कडेवर घेऊन स्वतः रणांगणात अर्जुनासमोर आली. अर्जुनाने जेव्हा आपल्या वृद्ध बहिणीला रडताना आणि एका लहान मुलाला घेऊन समोर येताना पाहिले तेव्हा त्याचे धनुष्य गळून पडले. दुश्शलाची आर्त हाक. दुश्शला अर्जुनाला म्हणाली, हे अर्जुना, तू आधीच माझे 100 भाऊ आणि माझा पती हिरावून घेतलास. आता तुझ्या भीतीमुळे माझा मुलगाही मला सोडून गेला. आता फक्त हा लहान नातू उरला आहे. तुला हवे असेल तर याचेही बळी घे आणि तुझे राज्य वाढव. अर्जुनाचा पश्चाताप. आपल्या लाडक्या बहिणीची ही अवस्था पाहून
अर्जुनाला रडू कोसळले. त्याला स्वतःच्या विजयाचा आणि युद्धाचा अत्यंत तिरस्कार वाटू लागला. त्याने आपले शस्त्र खाली ठेवले आणि दुःशालाची क्षमा मागितली. या भेटीमुळे एक मोठे युद्ध टळले. अर्जुनाने दुःशालाला आश्वासन दिले की तो तिच्या नातवाला कोणतीही इजा करणार नाही. अर्जुनाने त्या लहान मुलाला सिंधू देशाचा राजा म्हणून घोषित केले. त्याने दुःशालाला वचन दिले की इथून पुढे पांडव नेहमी तिचे आणि तिच्या राज्याचे रक्षण करतील. या भेटीने वर्षानुवर्ष चालत आलेला सूड आणि द्वेषाचा वणवा शांत झाला. ही भेट सिद्ध करते की युद्धात विजय कोणाचाही झाला तरी शेवटी सामान्य स्त्रियांना आणि कुटुंबांना त्याचे अतोनात चटके सोसावे लागतात. अर्जुनासारख्या महान योद्ध्यालाही आपल्या बहिणीच्या अश्रूसमोर हार मानावी लागली. हे या कथेतून अधोरेखित होते. दुःशालाने आपल्या कुटुंबाचा सर्वनाश होऊनही संयम ठेवला आणि आपल्या नातवासाठी शत्रूशी संवाद साधला. हे तिच्या मातृत्वाचे आणि धैर्याचे मोठेपण आहे. त्याग आणि सुशिकता. दुःशाला हे अशा स्त्रीचे प्रतीक आहे जिने आपल्या भावांच्या चुकांची शिक्षा आयुष्यभर भोगली. नात्यातील दुवा. कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षांशी तिचे रक्ताचे नाते होते. मात्र युद्धाने तिला दोन्ही बाजूंनी उद्ध्वस्त केले. क्षमाशीलता. एवढे मोठे नुकसान होऊनही तिने अर्जुनासमोर शांततेचा प्रस्ताव ठेवला, जे तिच्या प्रगल्भतेचे लक्षण मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर दुःशाला ही महाभारतातील एक अशी शोकांतिका आहे जिने राजवाड्यात जन्म घेऊनही आयुष्याचा शेवट अत्यंत एकाकीपणात आणि संघर्षात व्यतीत केला. दुःशालाची कहाणी ही महाभारतातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. राजवाड्यात अतिशय लाडात वाढलेली ही राजकन्या शेवटी कुरु वंशाच्या विनाशाची जिवंत साक्ष ठरली. स्वतःचे पती, भाऊ आणि मुलगा गमावूनही तिने आपल्या नातवासाठी दिलेला लढा तिच्यातील धैर्याचे दर्शन घडवतो. दुःशाला हे अशा स्त्रीचे प्रतीक आहे जिने पुरुषांच्या अहंकारातून निर्माण झालेल्या युद्धाची सर्वात मोठी किंमत मोजली. तिची कथा आपल्याला शिकवते की युद्धात विजय कोणाचाही झाला तरी कुटुंबातील स्त्रियांच्या वाट्याला फक्त अश्रू आणि एकाकीपणा येते. माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.